वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। आत्ता परिचयाच्या वेळेला सांगितलं की या श्रावण व्याख्यानमालेमध्ये माझी 51 व्याख्यानं झाली, म्हणजे 50 व्याख्यानांचा वारसा मी जपला आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझी बडबड 50 वेळा ऐकली। फार वेगळ्या पद्धतीचा विषय आज मला देण्यात आला आहे। आत्ता महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि कर्नाटकातला 1 असे 12 किल्ले एकूण जागतिक वारसा म्हणून जागतिक स्तरावर त्याची नोंद झाली। विषय दिल्यानंतर मला पहिला असा प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या जवळ राहणारी आपण सगळी मंडळी, महाडकर मंडळी, त्यांचं नाव घेणारी अनेक मंडळी, त्यांच्या चरित्राचं गुणगान करणारी अनेक मंडळी, स्वातंत्र्यापासून म्हणजे 47 सालापासून 25 सालापर्यंत नाव घेत होते सगळे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। परंतु 2025 साल त्यांच्या वारशापैकी 12 किल्ले म्हणजे एकूण जागतिक पातळीवर पोहोचावेत एवढा काळ आम्हाला घालवावा लागला। का बरं? माझा सगळा हा जो प्रश्न आहे तो त्या विषयावर व्याख्यानं जोडणाऱ्या, कीर्तनं करणाऱ्या, त्यांचं नामस्मरण करणाऱ्या, नाव घेऊन काहीही करणाऱ्या लोकांना हा प्रश्न आहे की 25 सालापर्यंत अशा प्रकारचा जागतिक वारसा म्हणून या किल्ल्यांना मान्यता मिळावी असा प्रयत्न का झाला नाही? झाला असेल तर तो यशस्वी का झाला नाही? आम्ही कुठे कमी पडलो का? प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित नाही, पण आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल बोलणारी अनेक मंडळी आहेत। पैसे घेऊन, बिदागी घेऊन व्याख्यानं ठोकणारी मंडळी आहेत, पण ज्या किल्ल्यांचा उल्लेख वारस म्हणून केला, जागतिक वारस म्हणून केला, त्यातला एक प्रतापगड किल्ला सोडला, क्वचित पन्हाळा आणि विशाळा सोडला, तर बाकी कोणत्याही किल्ल्यांबद्दल कोणी फारसं बोलत नाही। असं का? महत्त्वाची पहिली राजधानी असणारा राजगड असेल, नंतरची राजधानी असणारा रायगड असेल, यांच्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही। अफजल खान वधाची कथा सांगितली जाते, पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर पोचले, ही कथा सांगितली जाते। मग या बाकीच्या किल्ल्यांचा नेमका काय महाराजांच्या जीवनातला अर्थ आहे किंवा काय त्याचा प्रसंग घडलेला आहे याचा का नाही विचार कोणी केला? का नाही मांडला गेला? आत्ताच इथे सुरुवातीला मी 11 महाराष्ट्रातले किल्ले म्हटल्याबरोबर मला 12 म्हणून सांगण्यात आले। मला सांगावं लागलं 12वा किल्ला जिंजीचा आहे, मूळचा कर्नाटक राज्यातला आहे, आज तो कर्नाटकात नाही। याचा अर्थ काय होतो?
वारसा वारसा म्हणजे नेमकं काय? गेले 28 वर्ष आपण ही श्रावण व्याख्यानमाला चालवतो. ज्यांनी कोणी ही संकल्पना लावून धरली, निर्माण केली, त्यांनी हा वारसा तुमच्या आमच्याकडे दिला. हा वारसा जर शेवटपर्यंत पोहोचवायचा असेल, पुढेही काही वर्ष चालवायचा असेल, तर हा वारसा जपण्यासाठी, श्रावण व्याख्यानमालेचा वारसा जपण्यासाठी नवीन पुढे कुठे दिसतच नाही आहे. का बरं? लहानपणीची एक कथा सांगतो. आपल्याला कदाचित विषयांतर वाटेल, पण वारसा म्हणजे काय कळल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कथा अगदी शाळेत असतानाचं दुसरीतलं पुस्तक मराठीचं, त्याच्यात एक कथा होती. एक राजा होता. त्या राज्यात एक कुटुंब राहत असे. एक म्हातारा राहत होता. तो म्हातारा आपल्या लहान नातवाला घेऊन, 4-5 वर्षाचा नातू असेल, रस्त्यावर आला. माती वगैरे साफ करून तिथे खड्डा खणायला लागला. जाणारी येणारी मंडळी पाहत आहेत. कोणी थट्टा करतायत, म्हाताऱ्याला हे काही कोणी करायला सांगितलं का, नसते उद्योग का करतोय, काही गरज आहे का मातीत खेळण्याची, बरं नातवाला घेऊन खेळतोय, हे शिकवायचं असतं का? कपड्यांना डाग पडतात मातीचे, धुवायला लागतात आम्हाला. आता ते कुठलाही डाग घालवणारे साबणं निघाली असली तरी त्या काळात काय होतं, म्हणजे कसं काय करायचं सगळं, असा प्रश्न त्या आजूबाजूच्या लोकांना पडायचा. त्या गावाचा जो राजा होता, त्या राजाने त्या रस्त्यावरून जायचं ठरवलं. आता त्यांनी त्याच वेळेला का ठरवलं हे मला माहीत नाही, ते त्या कथा करायला माहिती. प्रथम शिपाई पुढे, कारण राजा जायचं असेल तर पुढे अगदी कोणतरी पाठवावं लागतं. त्याला मराठीमध्ये पायलट म्हणतात ना, कारण आम्हाला मराठी शब्द सांगितला तर कळतच नाही, इंग्रजीशिवाय आमचं पान हलत नाही. तर तो पुढे येत होता. त्याने म्हाताऱ्याचं काम पाहिलं. त्यानं जोरात विचारलं, पाठ होती म्हाताऱ्याची, ए म्हाताऱ्या, हे काय करतोयस, चल उठ. त्या म्हाताऱ्यांनी नातवाला सांगितलं, हा शिपाई दिसतोय बहुतेक, कारण त्यांनी शिपायाचा वारसा चालवला होता. ब्रिटिशांच्या काळातला. कुठल्याही घरात शिपायांनी घुसावं आणि कोणालाही त्रास द्यावा. 1920 सालच्या प्लेगमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबामध्ये बुटांसकट शिरणाऱ्या इंग्रज सरदारांनी, सैनिकांनी घरातल्या माणसांना ओढून बाहेर काढलं. का? तर म्हणे प्लेगपासून तुम्हाला वाचवायचं आहे म्हणून. हा इतिहास आहे आमच्या देशाचा. तो माणूस ब्रिटिश सरदार आमच्या घरात येऊन शिरतोय, आम्हाला घराच्या बाहेर काढतोय, वाटेल तसं आमचे देव फेकून देतोय, तरीसुद्धा त्याची जगात जी मानली जाते भाषा, त्या भाषेचा आम्ही आग्रह धरतो. आमचा वारसा काय? आमचा वारसा काय? पुढे प्रश्न असा आला. तो गेला निघून शिपाई. नातू म्हणतोय, आजोबा तुम्ही मागे वळूनही पाहिलं नाहीत, कसं काय ओळखलं? तो जाऊ दे रे, तुला अनुभवानी कळेल ते. थोड्या वेळाने त्या रस्त्याने प्रधान जात होता. थांबला. आजोबा, अहो कशाला उद्योग करताय, तुमचं वय का मातीत खेळण्याचं? या रस्त्याने आता मोठी माणसं ना आहेत, तुम्ही जरा बाजूला व्हा. आजोबा नातवाला म्हणतोय, हा प्रधान असावा बहुतेक. पुन्हा त्या नातवाला प्रश्न पडला, हे कसं काय कळलं आहे ना? प्रधान निघून गेला. थोड्या वेळाने राजा आला. राजाने हे पाहिलं, रथातनं खाली उतरला आणि तिथे म्हणाला, आजोबा तुम्ही कसलं झाड लावताय? प्रश्न नीट समजून घ्या, नाहीतर वारशाचा अर्थ कळणार नाही. पहिला शिपायाचा प्रश्न म्हातारा म्हणा, थेरड्या म्हणा, हे काय करतोयस म्हणून होता. दुसरा प्रधानाचा प्रश्न आहे, आजोबा हे काय करताय, तुमचं वय आहे का? आणि राजा मात्र विचारतोय, आजोबा कसलं झाड लावताय? तेव्हा ते आजोबा म्हणाले नातवाला, राजा आलेले दिसे, उठ, त्यांना नमस्कार कर. नमस्कार कर. नातू तिथे विचारतोय, लहान पोर आहे, त्याला काही फारसं कळत नाही, असं आपण म्हणतो तसं. किती माणूस मोठा झाला तरी आईला पोर लहानच असतं ना. तुला काय कळतंय गप, असं म्हणते आई. नातू म्हणाला, आजोबा तुम्हाला कसं कळलं हे महाराज आहेत म्हणून? तो म्हणाला, आपल्याकडचा राजा पूर्वी असा असायचा. प्रजेला पालन करणारा म्हणून त्याला भूपती म्हणत असत.
त्याच्यावर त्या नातवासमोर आजोबांनी सांगितलं, मी इथे आंब्याचं झाड लावणार आहे. राजाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले, कारण हा वयातीत झालेला म्हातारा 75 उलटून गेलेला तो ते झाड लावण्याचा प्रयत्न करतो आहे आंब्याचं. त्याला आंबे यायचे कधी आणि खाणार कधी? तुम्हाला आम्हाला तोच प्रश्न असतो ना, हे करायचं कधी आणि खायचं कधी, जायचं कधी पुढे? तर तो राजाला म्हणाला, महाराज तुमच्या मनात अनेक शंका आहेत, मला कळलेत त्या, पण म्हणाला मला फळ मिळावं म्हणून मी लावत नाही आहे. मला माहिती आहे या आंब्याला फळं लागेपर्यंत मी जिवंत असणार नाही, कारण माझं वय संपलेलं आहे. दुसरंही मला माहिती आहे की त्याची सावली उपभोगायला सुद्धा मी इथे नाही आहे, कारण मी संपलेलं असेल. म्हणजे झाडाची सावली मला मिळणार नाही, मला झाडाचे आंबे खायला मिळणार नाहीत, कदाचित त्या झाडाला पाणी घालायला सुद्धा मी फारसा जिवंत राहणार नाही, हे मला सगळं कळतं आहे. मग का करतेस? तर त्या म्हाताऱ्यांनी राजाला प्रश्न विचारला, जाणारा येणारा जो पांथस्थ असेल या रस्त्यावरनं त्याला निदान दुपारच्या वेळेला सावली मिळेल ना. एखाद्याला भूक लागलेली असेल तर सार्वजनिक झाड असल्यामुळे त्याच्यावरचे आंबे तोडून खाऊ शकेल ना. कोणाला सरपण हवं असलं तर त्याला सरपण म्हणून त्याचा वापर करता येईल ना. कोणाला मंगलकार्य घरात करायचं असेल तर त्याचा एखादी डहाळी मंगलकार्याला सुशोभित करण्यासाठी वापरता येईल ना. राजांनी रस्त्यावर लोटांगण घातलं. जोपर्यंत माझ्या राज्यात अशी म्हातारी माणसं आहेत तोपर्यंत मला चिंता करण्याचं कारण नाही. हा वारसा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला दिला का, असा प्रश्न आहे. माऊली म्हणाली, कुळधर्मचाळी विधी निषेध पाळी, मग तुझं सर्व सुखे सरळी दिधली आहेत. आपल्या कुलधर्माचं पालन करा. विधी निषेध, विधी म्हणजे कर्तव्य कर्म आणि निषिद्ध कर्म, ती समजून घ्या की सर्व प्रकारची सुखं तुमच्यापुढे हात जोडून उभी आहेत. हा जो वारसा आम्हाला मिळाला तो वारसा नाहीसा झाला आहे असं मनुस्मृतीतल्या एका श्लोकावरनं दिसून येतं. काय श्लोक आहे? आज अनुभव मिळतो आहे आम्हाला त्याचा. राजा राक्षसरूपेण व्याघ्ररूपेण मंत्रिणा सेवका श्वानरूपेण यथा राजा तथा प्रजा. का बरं ही अवस्था आली? तो राजा, मातीत लोटांगण घालणारा राजा जाऊन कपड्याला माती लागेल, डाग लागेल असं म्हणणारी पिढी आम्ही निर्माण केली. म्हणून नमस्कार करणाऱ्या मुलाला शेकहँड करायला आम्ही शिकवलं, म्हणून आम्ही शिकवलं ना. शाळेतल्या शिक्षकांच्या हातात सुद्धा मोठ्या मुली ज्या वेळेला हात द्यायला लागले शेकहँडचा, त्यावेळेला शिकवलं कोणी त्यांना? आम्हीच, शिक्षकी पेशातल्या किंवा घरातल्या माणसांनी, कारण आम्हाला ते शिकायला मिळालं, शेक हँड. पुढे काय परिणाम होतात मी सांगत नाही. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं, हे स्वप्न होतं. एक 14-15 वर्षाचा 16 वर्षाचा तरुण एक स्वप्न पाहतोय, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आणि सुरुवातीला 5-7 सवंगडी एकत्र करतोय आणि त्यांच्या आधारे एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याला प्रतिकार करण्याचं स्वप्न पाहतोय. हा वेडेपणा नाही का? आज असा वेडेपणा आमच्या मुलांनी करू नये म्हणून रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला दिसला, अपघात झालेला दिसला की आम्ही काय करतो, हे बाळा आत ये, घरात दरवाजा लावून घेतो. बघितलंच आणि उगाच पोलिसांनी विचारलं आणि तुम्हाला फेऱ्या मारायला लागल्या तर नको रे बाबा, त्या भानगडीत तू पडूच नकोस. ही आमची आयांची, आमच्या वडिलांची अवस्था झालेली आहे. आपल्याला त्या भानगडीत नको. मगाशी येताना इथे कोपऱ्यावर काहीतरी जरा जमाव जमलेला पाहिला इथे माडमध्ये. सहज विचारायला काय बरं झालं असं म्हणून बघावं, पण पुढे कार्यक्रमाला यायचं होतं. मग काय करायचं, चला आपण आपले सटके यायचं ना, नाही तर कार्यक्रम बुडेल ना. बरं लगेच मंगेश जोशींचा फोन आला असता, सर आहात कुठे, वेळ झाली. मग वेळेवर जायला पाहिजे ना. शिस्त म्हणजे शिस्त, अशी आमची अवस्था आहे. या मुलाने 4-5 लोकांना एकत्र केलं आणि पहिला तोरणा किल्ला घेतला.
आम्ही अगदी आनंदाने म्हणतो स्वराज्याचं तोरण बांधलं, पण जागतिक वारशामध्ये तोरणा किल्ल्याचा उल्लेख नाही. आपण समजून घ्या याची कारण मीमांसा. पुढे त्याला मिळवायचं का नाही जागतिक वारसा हा नंतरचा विषय, पण आज नाही. मग ही जी निवड केली या 11 किल्ल्यांची महाराष्ट्रातल्या, ती कोणत्या कारणाने केली असेल याचा काही विचार आपण केलात का? व्याख्यान ऐकण्यापूर्वी कदाचित नसेल केला. विषय दिला काहीतरी ऐकायचं निघून द्यायचं, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. आम्ही काय विचार केला? या किल्ल्यांमध्ये खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे 4 सागरी किल्ले आहेत. 11 पैकी 4 सागरी किल्ले आहेत आणि उरलेल्या 11 पैकी 7 किल्ले हे ज्यांना भुईकोट किल्ले असं म्हणतात ते आहेत. पण यापैकी खरा इतिहास जो घडला या 11 पैकी म्हणजे 7 पैकी किंवा 11 पैकी म्हणूया आपण, तो प्रामुख्याने शिवनेरी किल्ल्यावर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, राजगडी स्वराज्याची पहिली राजधानी, रायगडी नंतरची 1674 पासूनची असणारी राजधानी, प्रतापगड अफजलखानाचा वध आणि पन्हाळा सिद्धी जोहरला सोडून त्याचा वेढा सोडून विशाळगड घेतला, तो इतिहास. याच्या पलीकडे काही फारसा इतिहास या 7 किल्ल्यांमध्ये नाही. लोहगडचा इतिहास थोडा वेगळा आहे. आणि सागरी किल्ले म्हणून जे बांधलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जरी असले तरी तिथे मात्र सागरी किनारपट्टीवर वचक होता तो कान्होजी आंग्रेंचा होता. राजे म्हणूनच ते स्वतःला म्हणवत असत. पण इथे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या शत्रूंशी लढणं गरजेचं होतं, म्हणून या 2 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार महाराजांनी केला होता. परिस्थिती काय होती त्या काळातली? जो मराठी माणूस होता, या मराठी माणसाला जी लढाई करता यायची ती प्रामुख्याने डोंगराळ भागात करता यायची. डोंगरी लढाईमध्ये मराठी माणसाला कोणी हरवू शकत नव्हतं. आणि मुघलांचं जे राज्य होतं ते प्रामुख्याने मैदानी प्रदेशात हल्ला करणारं किंवा युद्ध जिंकणारं होतं. परंतु सागराकडे त्यांचं लक्ष नव्हतं. याउलट डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश ही सगळी मंडळी जी बाहेरून येणारी होती ती सागर किनारपट्टीवर हल्ला करणारी होती आणि सागर किनारा ताब्यात घेणारी होती. म्हणून त्यांच्याशी लढण्यासाठी सागरी किनारपट्टी मजबूत आणि बळकट करणं गरजेचं होतं. ज्याला राज्य टिकवायचं आहे त्याला राज्याचा विचार करताना काय काय विचार करावा लागतो याची आपल्याला कुठेतरी कल्पना येणं गरजेचं आहे. नाहीतर महाराजांचं चरित्र छान बनलं, अशा लढाया मारल्या, तशी माणसं कापली, मुरारबाजी देशपांड्यांनी पुरंदरच्या किल्ल्यावर मान कापली गेल्यानंतर सुद्धा 500 माणसं मारली, बोलणं सोपं आहे हो. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला किंवा प्रतापराव गुर्जरांच्या संदर्भातलं जे गाणं आहे, बेहलोल खानाला मारल्यानंतर अटक केल्यानंतर आणि सोडून दिल्यानंतर, वेडात मराठे वीर दौडले सात म्हणून, वा 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 काय छान गाणं आहे हो. याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती आहे? आम्ही काय विचार केला या सगळ्या महाराजांच्या भूमिकेचा? महाराजांनी याचा विचार केला आहे, बारीक सारीक विचार केला आहे की मला काय काय करावं लागेल. ज्या वेळेला एखादा शत्रू नेस्तनाबूत करायचा असतो त्यावेळेला तो शत्रू कोणत्या प्रकारचं आक्रमण करतो आहे, त्याचं नाविक बळ आहे का, भूदळ आहे का, घोडदळ आहे का, हत्तीदळ आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी मुकाबला कसा करता येईल याचा विचार करायचा असतो. आणि तो विचार जर झाला नाही तर तुम्हाला यश कधी प्राप्त होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला प्रतापगडवर अफजलखानाचा वध करायचा ठरवलं त्यावेळेला अनेक मराठा सरदारांनी त्यांच्याबरोबरच्या मावळ्यांनी त्यांना विचारलं, महाराज किती दिवस सहनशीलता दाखवायची? अहो काय चाललं आहे? गाढवांचे नांगर फिरवले जात आहेत, आया बहिणींची आबरू लुटली जाते. महाराज म्हणाले, सगळं मला कळतं आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि त्या वेळेलाच ते काम करावं लागतं. त्याचं चिंतन असावं लागतं. चिंता नव्हे, चिंतन. आम्ही चिंता करतच नाही, म्हणजे चिंता करतो, चिंतन करतच नाही. आत्ता जो इथे प्रवचनाचा भाग वाचला त्याच्यात एक महत्त्वाचा शब्द मी ऐकला. आपण ऐकलात का नाही मला माहीत नाही. म्हणजे ते ऐकलंच, आपण कानावर पडलं या दृष्टीने ऐकलं,
पण श्रवण केलं का? श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तात्काळ, असं समर्थ म्हणाले. पण श्रवण कसं करायला पाहिजे? परिते मनाचे कानांनी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताचे, असं माऊली म्हणाली. काय शब्द होता त्याच्यात? अनन्य भक्त. काढून बघा पाटलं तर, की अनन्य भक्त असावा लागतो. मग अनन्य भक्त असलं तर काय होतं? अनन्य चिंतयंतो माम येजना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाहाम्यम, असं भगवंतांनी अर्जुनाला वचन सांगितलं. जो माझा अनन्य झाला, न अन्य म्हणून माझ्याशी एकरूप झाला, त्याची सगळी चिंता मी वाहतो. महाराज अनन्य झाले कोणत्या विषयाशी? राष्ट्रकल्याणाच्या विषयाशी. हे राज्य व्हावे, हे श्रींची इच्छा, असं तेच म्हणू शकतात. कारण श्रींच्या इच्छेशी ते एकरूप झालेत, तदाकार झालेत, तद्रूप झालेत. ही एक व्यक्ती तद्रूप झालेली पाहिल्यानंतर बरोबर असणारी जी मंडळी होती त्यांनीही अशाच प्रकारची तद्रूपता त्यांच्याशी दाखवली. ते त्यांच्याशी एकरूप झाले की यांच्या वेगळं आम्हाला जीवनच नाही. मग कथेकरी सांगतात त्याप्रमाणे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, असं तानाजीराव मालुसरे म्हटले असतील, मान्य आहे. पण का म्हणू शकले? प्रतापगडावर अफजल खानाने ज्या वेळेला फरमान काढलं होतं की या सगळ्यांना आम्हाला शरण या, नाही तर तुमचं वतन जप्त करू, सगळी मंडळी महाराजांकडे आली असताना महाराज म्हणाले, तुम्हाला वतन सांभाळायचं असेल तर जा अफजल खानाकडे, माझं काही म्हणणं नाही. त्यावेळेला म्हातारे असणारे बाजी पासलकर म्हणाले, हे वतनावर आम्ही पाणी सोडलं आहे, कारण आम्हाला स्वराज्य हवं आहे. हे स्वराज्य नाही आहे जे आहे ते, आम्हाला पैसा मिळणार आहे, पण पैसा मिळणार असला तरी स्वराज्य नाही आहे, आणि म्हणून आम्हाला वतन नकोच आहे. पण आमचं दुर्दैव असं की महाराजांच्या पश्चात काही वर्षांनी वतनदारी पुन्हा सुरू झाली, वारसा टिकलाच नाही. वतनं सोडलेली ही माणसं काय करायला तयार झाली होती? नुसतं न भीतो मरणादस्मी असं नाही म्हणाली. अनादिमी अनंतमी अवध्यमी बला असं नुसतं म्हणाली नाहीत. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता, असा गीतेतला श्लोक नुसता पाठ केला नाही. मग मी मेलो तरी चालेल, पण माझं राज्य स्वतंत्र राहिलं पाहिजे, हा विचार घेऊन ही सगळी मंडळी उभी राहिली. मग पन्हाळ्यावर बलिदान करणारा शिवा काशीद असेल, ज्या वेळेला महाराजांचा वेश धारण करून सिद्धीजवळच्या त्या शामियान्यात जायचं ठरवलं, त्यावेळेला त्याला दिसतंय माझा मृत्यू होणार आहे. काही जणांनी विचारलं, अरे तू मरायला जातोयस? हो म्हणाला, मला माहिती आहे, पण माझं भाग्य थोर आहे. का बरं? मरताना मी राजा होऊन मरणार आहे, जन्माला कसा आलो मला माहीत नाही, राजा म्हणून मरायचं आहे मला. होय मी मरणार आहे मला माहिती आहे. घरच्या मंडळींना काय वाटलं असेल हो? महाराज तुम्ही गडावर जाईपर्यंत एकही शत्रू सैनिक विशाळगडापर्यंत पोहोचणार नाही, मी माझ्या जीवाची बाजी लावून इथे लढेन, असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे त्या घोडखिंडीमध्ये उभे राहिले. शरीराच्या इंच इंच भागावर जखमा झाल्या होत्या, रक्त वाहत होतं. असं असताना एक तसूभर शत्रूला पुढे येऊ दिलं नाही आणि फक्त 300 मावळे 8000च्या फौजेशी लढत होते. हा इतिहास आहे. कोणी दिली ही ताकद? कोणी दिलं हे सामर्थ्य? मला आठवतं की मरणाला थांबवण्याची ताकद असणारी महाराष्ट्र आपल्या संस्कृतीमध्ये जी माणसं होती, होय मृत्यू तुला सुद्धा थांबावं लागेल असं म्हणणारी, त्यातले बाजीप्रभू देशपांडे. आम्हाला फक्त मराठीतलं गाणं माहिती आहे, बोलावल्या विनाही मृत्यू जरी आला पुढे, थांबेल तोही क्षणभरी. पुढचं नाही बोलत. हे बाजीप्रभूंनी त्याला ऐकवलं आहे मृत्यूला,
मी बोलावलेलं नाही तुला, यायची हिंमत नाही तुझी. जोपर्यंत महाराजांचे तोफेचे बार मी ऐकणार नाही तोपर्यंत तुला इथे प्रवेश नाही. आणि मृत्यू आला नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मेला पाहिजे, ही जी भूमिका आहे तो आमचा वारसा आहे. आजच्या परिस्थितीवर मी भाष्य करत नाही, कारण आज घराघरात बायको नवऱ्याच्या जीवावर किंवा नवरा बायकोच्या जीवावर उठलेला पाहायला मिळतो. भाऊबंदकी तर बोलूच नाही, ते महाभारतापासून आमच्या मागे लागले. रामायणाच्या काळात भाऊबंदकी नव्हती, तेव्हापासून जी मागे लागले तोच वारसा आम्ही जपत आलो सातत्याने गेले कित्येक वर्ष. आमचा वारसाच आम्हाला कळला नाही. तेव्हा ही जी काही सगळी युद्धनीती आहे महाराजांची, महाराजांच्या चरित्राचा सगळ्यांनी अभ्यास केला आहे. पण प्रतापगडचं युद्ध हे जागतिक पातळीवरचं नंबर 1चं युद्ध आहे. त्याच्या खाचाखोचा आम्हाला माहिती आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडला यायला भाग पाडलं आणि तो तिथे आल्यानंतर त्याला जिंकायचं ठरवून त्याच्यासाठी काय काय युक्त्या योजल्या या आम्हाला कोणी इतिहासकार सांगतात का हो? म्हणजे अफजल खान काय खातो, त्याला कोणता पदार्थ आवडतो, तो त्याला कसा बनवून दिला जाईल याची काळजी महाराजांनी घेतली. धक्का बसला ना ऐकल्यावर? हे एवढा कोणी विचार करतात काय कोणी? मी घाबरलो आहे असं महाराज सातत्याने सांगतायत. अफजल खानही मुत्सद्दी आहे. वाईच्या तळावर 10,000ची फौज ठेवलेली आहे. पण आयत्या वेळेला दगाफटका झाला तर म्हणून 1500 सैन्य घेऊन या जनीच्या टेंबाजवळ, म्हणजे आज ज्याला आपण कबर म्हणतो ना, अफजल खानाची कबर आहे तो भाग, जिथे भेट झाली महाराजांची आणि अफजल खानाची, तिथे 1500 सैनिक कोयना पार घेऊन आला होता. मग या 1500 सैनिकांची व्यवस्था काय करायची होती? महाराज तर भेटीसाठी जाणार होते आणि आयत्या वेळेला कोणाला सांगून शक्य नव्हतं. आम्हाला जसं आयत्या वेळेला सांगितलं तर आम्ही काम करत नाही. आधी नको होतं का सांगायला? तुमचं नियोजन काय करतं वगैरे वगैरे प्रश्न असतात ना आमचे. म्हणून शाळांमध्ये सुद्धा नियोजन करावं लागतं, बरोबर आहे ना? ते नियोजनाचं पुढे काय होतं सांगत नाही मी. याची दही याची डोळा असे भरपूर अनुभव असतात आपल्याला. नियोजनाचा फज्जा उडतो कायम, पण ते नियोजन नसलं पाहिजे, कारण नियोजनाशिवाय काय. पण महाराजांचं नियोजन नाही आपलं नियोजन, केवढं अंतर आहे. त्या 1500 लोकांचं करायचं काय महाराज सांगू शकत नाही. पण त्या सद्गुरूंच्या संदर्भात तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मोठा मजेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी सद्गुरू म्हटलं तर आपल्याला आवडणार नाही, मला खात्री आहे. पण त्या अभंगात एक चरण आहे, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, सद्गुरू वाचोनी सापडे न सवय धरावे ते पाय आधी आधी. आपणासारिखे करीती तात्काळ. महाराजांचे सगळे सैनिक हे सगळे मावळे त्यांच्यासारखे होते. अशा परिस्थितीत महाराज काय विचार करतील याचा विचार त्या मावळ्यांनी केला. आणि भेटीच्या ठिकाणी कोणी कुठे दडून राहायचं हे ठरलेलं असताना त्यातल्या एका शूर मराठा सरदारांनी, संभाजी कावजींनी, आपल्या सैन्याच्या तुकडीतली 10 माणसं आणि इतरांना सांगितलं तुमच्या तुकडीतली 10 माणसं इथे पाठवा. 1500च्या विरुद्ध 50 माणसं. सगळी विषम परिस्थिती आहे. समान परिस्थिती कधीच नसते, पण आम्ही समानतेचे भोगते. काय ते समाजवाद, साम्यवाद असं काहीतरी म्हणतात ना, त्याला वाद का म्हणतात मला कधीच कळलं नाही. त्यामुळे सारखे वादच चालू असतात. समानता म्हणजे काय हो? स्वातंत्र्य म्हणजे काय हो? काल मी एका मुलाला प्रश्न विचारला. मुलगा म्हणणं चूक आहे, पक्षकार होता माझा, वकिलीच्या व्यवसायातला आला होता. बोलता बोलता मी त्याला विचारलं, काय रे स्वातंत्र्य म्हणजे काय रे? स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य. म्हटलं तुला तुझ्या घरात अमुक वाजता जेवायला ये असं तुझी बायको सांगते का नाही? हो म्हणाला. ती वेळ तू चुकवलीस तर काय होतं घरात? मी सांगत नाही, आपण समजून घ्या. तुम्ही ऐकू नका आणि तुम्ही बोलू नका. काय होतं ते वेळेवर येता येत नाही तुम्हाला. सारखं सारखं काय चाललंय तुमचं? दुसरा प्रश्न म्हटलं,
तुम्ही नोकरीवर जाताना ठरलेल्या वेळी जाताना सगळे, अहो वेळेवर जावंच लागतं, नाही तर लेट मार्क, विलंब नाही म्हणायचं, लेट मार्क. एलिटी लेट म्हणजे मरणं ना, मेलेलं ना. मग आपण मेलेले असतो का लेट मार्क म्हटल्यानंतर? काय भाषेचा आपण वापर करतो मला कधी कळलंच नाही. मला इंग्रजी येत नाही, मी कच्चा इंग्रजीमध्ये, कुठलीच भाषा येत नाही. आपली बडबड करतो. गेले यांनी म्हटल्याप्रमाणे 50 व्याख्यानं तुम्ही माझी बडबड सहन करताय. म्हणजे तिथे वेळेवर पोचलं पाहिजे. घड्याळात बघायचं 5:30ला शाळा सुटणार आहे, 5:30ला 2 मिनटं असताना गेटजवळ उभं राहायचं, सुंबाल्या करायचा. वेळेचं गणित कधी चुकवायचं नाही. इतकी शिस्त अंगात मुरलेली आहे. स्वतंत्रात अमुक वाजता यायचं, अमुक वाजता जायचं स्वातंत्र्य आहे. अमुक तारखेला पगार होईल, होतो का नाही माहीत नाही, पण होईल. तोपर्यंत पगार मिळणार नाही, स्वातंत्र्य आहे. आधी कर्ज काढून ठेवायचं, मग पगाराच्या दिवशी घेण्याकरी येतो, अहो द्या, नाही अजून पगार झाला नाही, झाला की देतो. तोंड वेंगडायचं आणि बोलायचं त्याला. कसलं स्वातंत्र्य? मला आत्ता भूक लागलेली आहे, मला जेवायचं आहे म्हटल्यानंतर मला त्यावेळेला जेवायला मिळत नाही, कसलं स्वातंत्र्य आलं आहे? माझा हात मला हलवता येत नाही, कसलं स्वातंत्र्य आलं आहे? आणि स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या गप्पा. पण या गप्पात तीच माणसं मारू शकतात जी माणसं देही जे उदास, भक्त ऐसे जाणा देही जे उदास असे असतात. महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी असे देहाच्या बाबतीत उदास झालेले होते. त्यांना ध्येय एकच ठरलेलं होतं, जे ध्येय मला प्राप्त करायचं आहे त्या ध्येयासाठी काही करावं लागलं तरी चालेल, घरदार विसरावं लागलं तरी चालेल. नुकते लढाईवरनं आलेले बाजीप्रभू देशपांडे महाराज पन्हाळ्यावर अडकून पडलेत म्हणून जिजाऊमातेकडनं कळल्यानंतर तसेच निघाले. आईसाहेब सांगतायत, अहो थांबा, तुम्ही आत्ता दमून आलात, मी लढायला जाते. नाही मातोश्री, तुम्ही नाही जायचं, हा निघालो माझी. आणि बाजीप्रभू गेले थकलेल्या अवस्थेमध्ये. मी आता थकलेला आहे, आज जरा उद्याच्या ह्याला आलं तर चालेल का, आज जरा मी दांडी मारतो असं चालेल का, असला काही विचार नाही आहे, लक्षात घ्या. मंगळागौर साजरी झाली, दिवसभर रात्रभर काय धिंगाणा घालून झाला, घालायचा होता तो काय ती गाणी म्हणतो आपण, माहिती आहे ना. आता घरोघर मंगळागौर होते का नाही हाच प्रश्न आहे. म्हणून टी व्हीवरचे मंगळागौर पाहायचे आणि आनंद मानायचा. पण ती मंगळागौर झाली, काल रात्रभर धुडगूस घातलो, काय करणार, सकाळी जरा पाय दुखत आहेत, जरा झोप पण येते, थोडं उशिरा उठलं तर चालेल का. किती प्रकारचे प्रश्न आम्हाला येतात. काय वारसा आम्ही चालवतो आहे. एक लढाई झाल्यानंतर दुसऱ्या लढाईला तयार. बरं, तिथे नक्की मरण ठरलेलं आहे, मरण निश्चित ठरलेलं आहे, अशा अवस्थेत जायचं आहे, बरोबर सैनिक नाही आहेत, काय करायचं. पळून जाणं हा आमचा स्वभाव कधी नव्हता. येईल त्याला सामोरं जायचा हा आमचा स्वभाव होता. आज्ञापालन हा आमचा स्वभाव होता. देहाची उदासीनता हा आमचा स्वभाव होता. समाजासाठी झगडायचं, समाजासाठी जगायचं, समाजासाठी मरायचं हा आमचा वारसा होता. तो वारसा या सगळ्यांनी चालवला आणि तोच वारसा आमच्या संत मंडळींनी त्यांना शिकवलेला होता. किती प्रसंग सांगावेत. अफजल खान वध आणि सिद्धी जोहरचा वेढा सगळ्यांना माहिती आहे, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं. पण लोहगडला प्रसंग घडला तो. संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं लोहगडला. लोणावळ्याजवळ लोहगड आणि विसापूर असे 2 जवळजवळ किल्ले आहेत. आणि कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज बसलेत. कदाचित आपल्याला हे माहिती नसेल, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींसमोर कीर्तन केलं आहे हे आपल्याला पटणारच नाही, पण हे वास्तव आहे, सत्य आहे, इतिहास आहे तो, बाकीचं नाही सांगत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, आध्यात्मिक बळ त्यांच्या पाठीशी होतं, नव्हे त्यांनी ते आत्मसात केलं होतं. आणि असे महाराज कीर्तनाला बसलेले आहेत आणि महाराज तिथे बसलेत हे पितृंनी सांगितलं. या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर या देशातली विकाऊ माणसं कशी आहेत ती आपल्याला समजून घेतली पाहिजेत. या देशातली अनेक माणसं विकाऊ आहेत, पैशाच्या मागे लागणारी आहेत.
त्या नागगोऱ्यांचा डाली नावाचा एक कथासंग्रह आहे. त्याच्यातल्या एका कथेत एक वाक्य आहे, आपल्याला सांगतो मुद्दाम. ते म्हणतात, आपल्या प्रत्येकाच्या कपाळावर एक पाटी आहे, ही चीज विकाऊ आहे. आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण विकले जातो, आपल्याला कळतच नाही आपण विकले गेलो. ते उदाहरणं दिली तर राग येईल. सगळे विकले गेलेले होते. अपवाद एखादा असला तर, एवढे पैसे दिलेस तर मी तुझं काम करीन असा म्हणणारा प्रत्येक माणूस विकला गेला ना, पैशासाठी काम करणारा. बघा विचार करून. मग तो कुठल्याही पेशातला असेल, माझी मजुरी एवढी आहे, माझा मेहनताना एवढा आहे, माझं वेतन एवढं आहे, माझा पगार एवढा आहे आणि एवढा मिळाला तर मी काम करेन. विकला गेल्याचीच अवस्था आहे ना. म्हणून आपण सगळेजण विकाऊ आहोत असं नागगोरे म्हणाले, समाजवादी जुन्या काळातले. इथे महाराज बसले आहेत कीर्तनाला, ही बातमी त्या तिथल्या सरदाराला कळली आणि तो मुघल सरदार महाराजांना पकडण्यासाठी लोहगडावर आला. आता कीर्तनाला बसलेले महाराज तुमच्या आमच्या दृष्टीने बेसावधच होते नाही का, कारण कीर्तनात काही तलवारनी ढाल घेऊन बसणार नाही कोणी, किंवा सैन्य काही असं बसणार नाही. अचानक हल्ला येतो हे तुकाराम महाराजांना कळलं आणि त्यांनी देवाला पांडुरंगाला साकडं घातलं की तुझ्या दरबारामध्ये हा विषय आला आहे, आता तू तुझं कर्तृत्व दाखव. आता त्याला कर्तृत्व दाखवायचं होतं, कोणाला? पांडुरंगाला. तुझ्या भक्तांचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे. योगक्षेमम वहाम्यम हा शब्द तू दिला आहेस, सांभाळ आता. आणि असं म्हणतात की तिथे असलेला प्रत्येक माणूस शिवाजी महाराज दिसायला लागला. ते सैनिक आले, ते पण एकदम शिवाजी महाराजांच्या रूपात पसरले गेले आणि मग ते एकमेकांवर हल्ला करायला लागले आणि शेवटी निघून गेले. हा त्या लोहगडाचा इतिहास आहे. कदाचित कीर्तनकाराची कथेकरी बुवाची ती कथा असल्यामुळे चरित्रातला भाग म्हणून कोणी सांगत नसतील, कारणं काही असतील. पण लोहगडाला विशेष काय आम्हाला माहितीच नसल्यामुळे लोहगड का बरं वारसा म्हणून म्हटलं, जागतिक वारसा? प्रश्न पडला आपल्यापैकी. तेव्हा या प्रत्येक किल्ल्याच्या मागे एक इतिहास आहे. तो इतिहास आणि त्या किल्ल्याचं महत्त्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट झाल्यानंतर घोड्याची लीद आणि 4 खडे दिले. आमच्यासारखी माणसं काय म्हणतील, एवढं कसं कळत नाही, घोड्याची लीद काय द्यायची असते काय, राजांना आणि ती सुद्धा. पुढचं वाक्य मी वापरत नाही, आवडणार नाही आपल्याला. एवढं कळत नाही महाराजांना, महाराजांना देऊ नये म्हणून. समर्थ ना, ज्यांना आपण समर्थ म्हणतो, रामदास म्हणतो, त्यांना एवढं पण कळलं नाही का? पण महाराजांना ते कळलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले महाराजांनी बांधले. त्यातले 11 किल्ले जागतिक वारसा म्हणून आहेत. संख्यात्मक विचार करा, 350 पैकी फक्त 11. बरं, त्यातले सुद्धा आमच्या माहितीचे नाही. कुलाबा किल्ला नाही, जिथे अंग्रेजांनी आपली राजधानी स्थापन केली, तो नाही. खांदेरी किल्ला, पद्मदुर्ग नाही, जंजिरा रोडजवळ असलेला चोर किल्ला ज्याला म्हणतात तो, त्याला जागतिक वारसा म्हटलं नाही, ते कुठले विजयदुर्गला म्हटलं. हा विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल. आता माझ्यापुढे 2 प्रश्न निर्माण झाले, कोणती माहिती खरी मानायची आणि कोणती माहिती खोटी मानायची. पु ल देशपांडे नावाच्या एका इतिहासकाराने, म्हणूया आपण, नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तेच असतील असं मी म्हणण्याचं धाडस करत नाही, कारण त्यांनी इतिहास लिहिला असेल का हा प्रश्न कदाचित आपल्याला पडेल. पण ते म्हणतात सुवर्णदुर्गाजवळ म्हणजे हरणाईजवळ कान्होजी आंग्रेंचा जन्म झाला. बालपण त्यांचं तिथे गेलं. त्यांचे वडील महाराजांच्या सैन्यामध्ये नोकरीला होते आणि वीर संघ नावाचा जो आपल्याकडे संप्रदाय होता, त्या संप्रदायाचे ते अनुयायी होते. पुण्याकडचा इतिहासकार लिहितो की त्यांचा काळोखे म्हणून पुण्याजवळ गाव आहे, पिंपरी चिंचवडच्या तिथे कुठेतरी, तिथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळचं आडनाव एकाने संकपाळ दिलं, एकाने कडू दिलं आणि एकाने, त्यांनी देवीला नवस बोलला होता आईवडिलांनी की मुलगा झाला तर मी तुझा अंगारा
हे करीन म्हणून तो अंगारा म्हणून आंग्रे असं त्यांचं नाव पडलं, असं दोन इतिहासकार वेगवेगळे सांगतात. बाकीचं बाजूला ठेवूया. त्या कान्होजी आंग्र्यांनी सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला. त्या सुवर्णदुर्गाला, खांदेरीला, विजयदुर्गाला अत्याधुनिक जहाजं बांधण्याचे कारखाने महाराजांच्या काळात कान्होजी आंग्र्यांनी उघडले. म्हणून ते किल्ले महत्त्वाचे होते. मला जर सागराचं रक्षण करायचं असेल तर मला माझी स्वतःची जहाजं निर्माण करावी लागतील, आणि ती जहाजं निर्माण केल्याविना मी ब्रिटिशांशी किंवा फ्रेंचांशी किंवा डच पोर्तुगीजांशी लढू शकत नाही. आणि मग पार खंबाईच्या आखातापासून खाली त्रिवेंद्रमपर्यंत कान्होजी आंग्र्यांची एक छत्री अंमल म्हणतो, सत्ता म्हणतो, ती या समुद्रावर सुरू झाली. राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब दिला, म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे असं त्यांचं नाव झालं. हा सगळा डोळ्यासमोर आणा पट्टा, सागरी पट्टा, कित्येक किलोमीटर दूरवर असणारा, ज्याच्यावर आम्ही फक्त इतिहासात शिकलो. काय शिकलो? 1498 98मध्ये म्हणे तो कोण, वास्को डी गामा, तो म्हणे भारताच्या किनाऱ्याला आला आणि त्यांनी त्या झामोरीन राजाच्या थोबाडीत मारली आणि आमचा सागरी किनारा सगळा जिंकून घेतला. का बरं? 1498 साल का उजाडलं त्याला इथे शोधण्यासाठी? तोपर्यंत काय अवस्था होती आमची सागरी किनारपट्टीची? तोपर्यंत आमच्या देशात लढाऊ जहाजं निर्माण केली जात असत, परदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. हा आमचा इतिहास आहे. असं म्हणतात की आर्य चाणक्य, त्यांना कौटिल्य ही पदवी आपण दिली, कुटिलतेत निपुण म्हणून कौटिल्य. या आर्य चाणक्यानी तो जो ज्याला जगज्जेता म्हणून आमच्या इतिहासाच्या पुस्तकात गौरवलं गेलं, जो जगज्जेता कधी नव्हता पण आम्हाला शाळेत शिकवलं गेलं का नाही, जगज्जेता अलेक्झांडर ना, काय जगज्जेता. भारताचा एक कोपरा जिंकला, तो सुद्धा मरणसमयी त्याला बाहेरच मरावं लागलं, परत आपल्या स्वदेशाला जाऊ शकला नाही. तो म्हणे जगज्जेता, एवढा मोठा भारत बाजूला पडला होता. पण आमच्या इतिहासकारांनी लिहिलं का नाही, आणि गेले 70 वर्ष आम्ही ते शिकलो का नाही. अलेक्झांडर दी ग्रेट सिनेमासुद्धा त्याच्यावरचा निघाला. आमचा वारसा काय? अलेक्झांडर मोठा होता का त्याला पळवून लावणारा चंद्रगुप्त मौर्य मोठा होता? पण फितुरी, महाराजांच्या लोहगडाच्या कीर्तनाच्या वेळेस जशी फितुरी झाली तशीच फितुरी सगळीकडे होत गेली. फितुरीने पन्हाळ्यावर महाराज अडकून पडले, फितुरीने रायगड पडला, येसुबाई पकडल्या गेल्या फितुरीमुळे, फितुरीमुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई मारली गेली. किती उदाहरणं सांगावीत. प्रत्येक ठिकाणी आम्ही फितूर झाल्यामुळे, आम्ही विकले गेल्यामुळे आमचं स्वराज्य नाहीसं झालं. ते स्वराज्य पुन्हा निर्माण करायचं आहे, हा महाराजांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून महाराजांचं हे कर्तृत्व जागतिक पातळीवर जावं, की आपलं राखायचं असेल तर काय करावं लागतं हे कळावं, म्हणून त्याला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली. या संदर्भात अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रातला एक छोटासा प्रसंग फक्त आपल्यासमोर ठेवतो. गोदावरीच्या पात्राच्या ठिकाणी मातीची शिवलिंग बनवण्याचा खेळ चालला होता, आणि थोरले बाजीराव आणि मल्हारबाबा होळकर जात होते. शिबंदीचे घोडे उधळले म्हणून ते आडव पकडण्यासाठी म्हणून निघाले होते. या सगळ्या परकरी पोरी बाकीच्या पळून गेल्या. हिनी जे शिवलिंग निर्माण केलं होतं त्याच्यावरती वाकून पडून राहिली. बाजीरावांनी घोडा थांबवला आणि दरडावून विचारलं, हे पुरी इथे काय करतेस? तिने त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि उत्तर नाही दिलं, प्रश्न विचारला. जे आपण निर्माण केलं त्याचं रक्षण कोणी करायचं असतं? बाजीरावांनी मल्हाररावांना सांगितलं, ही मुलगी सून म्हणून करून घ्या. आणि मग होळकर कुटुंबात त्या मुलीचं लग्न झालं. हा आमचा वारसा आहे, आपण निर्माण केलेलं आपण राखायचं असतं. रामायण आम्ही निर्माण केलं, आम्ही राखलं का हो? महाभारत आमच्याकडे घडलं, आम्ही सांभाळलं का हो? प्रत्येक देवाचा जन्मोत्सव आम्ही साजरा करतो नाही का? रामनवमीचा असेल, कृष्ण जयंतीचा असेल, वामन जयंतीचा असेल, आणखीन कोणते कोणते जन्मोत्सव आम्ही साजरे करतो. पण त्यांनी जे कार्य केलं ते सांभाळण्याचं आम्ही काय करतो?
14 चौकड्यांचं रावणाचं राज्य नाहीसं करून स्वतःच्या पत्नीला घेऊन येणारे राम आम्हाला कधी आठवतात का? उलट आमची बायको घटस्फोट घेऊन ज्या वेळेला आम्हाला सोडून जाते, पुढचं बोलत नाही. आपण समजून घ्या. वयाची 28 वर्ष लग्नाची झाल्यानंतर एखादी मुलगी ज्या वेळेला घटस्फोट मागते त्यावेळेला तिला काय हवं असतो? 28 वर्ष सगळं सहन केलं ना, आणि मग नंतर आणखीन 5-7 वर्ष सहन केलं तर बिघडलं कुठे? पण नाही, मी स्वतंत्र आहे, मी मोठा झालेला आहे. आमचा हा मीपणा आमच्यामध्ये कधी नव्हता. हा मीपणा समाजामध्ये शिरणार नाही याची दक्षता महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी घेतली. या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास मीपणाला तिलांजली देणार आहे, म्हणून तो वारसा आहे. सगळे किल्ले काढून पहा. काय घडलं साल्हेरच्या किल्ल्याच्या ठिकाणी? साल्हेर आणि मुन्नेर मला वाटतं असे 2 किल्ले नाशिक जवळचे, बागलाण तालुका असेल कदाचित. तिथे आदिलशाही सरदार बेहलोल खान स्वराज्यावर चालून येतो हे महाराजांना कळलं, आणि त्यावेळचे महाराजांचे सरनोबत प्रतापराव गुर्जर कोकणातले आपल्या, ते गेले तिथे लढायला. त्यांच्याबरोबर अष्टप्रधानांपैकी मोरोपंत पिंगळे हेही होते. एकाने एका बाजूने आणि दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने हल्ला केला आणि बेहलोल खानाला पकडला. बेहलोल खानाने तहाची बोलणी सुरू केली. ती तहाची बोलणी सुरू झाल्यानंतर यांना असं वाटलं की शत्रू शरण आला आहे, मग त्याला मोकळा सोडायला हरकत नाही. प्रतापराव गुर्जरांना राजनीतीचा विसर पडला. युद्धनीती किंवा राजनीती काय सांगते? आपल्यापेक्षा अधिक बलवान शत्रू असेल तर शरण जावं आणि आपला बचाव करावा. आपल्याबरोबर तुल्यबळ असणारा शत्रू असेल तर त्याच्याशी तह करून, मैत्रीचा तह करून स्वतःचं राज्य राखावं, आणि आपल्यापेक्षा कमी ताकदीचा शत्रू असेल तर त्याला नेस्तनाबूत करावा, विषवल्ली ठेचूनच काढावी, ही राजनीती सांगते. प्रतापराव गुर्जर युद्ध जिंकलेले आहेत, त्याला पकडलेलं आहे, पण ही युद्धनीती विसरल्यामुळे त्यांनी त्याला सोडून दिला. आणि मग महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, तुम्ही त्यांना सोडलंत कसं? तर त्यांना मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. म्हणून पुन्हा ज्या वेळेला त्या बेहलोल खान याने हल्ला करायचा प्रयत्न केला त्यावेळेला हे प्रतापराव गुर्जर गेले, कसलाही विचार न करता. पाणी भरत असताना बेहलोल खानाने पाहिलं आणि प्रतापराव गुर्जर तिथे एकटे लढत बसले. त्यांच्याबरोबर 6 पाणके होते, तेही 6 पाणके आणि हे 7वे, असे 7 जण लढता लढता मेले त्या युद्धामध्ये. म्हणून गाणं लिहिलं गेलं, वेडात मराठे वीर दौडले 7. हा त्या गाण्याचा इतिहास आहे. त्या गाण्यावरून आठवलं, सज्जनगडावर शिबिर घेत असताना पालकांचं शिबिर झाल्यानंतर समारोपाच्या दिवशी एक आई उठली आणि उभी राहिली आणि म्हणाली, मी आज कोणत्या शब्दात बोलू मला कळत नाही. कारण त्यावेळेला त्या दिवशी गडावर हे गाणं आम्ही मुलांतर्फे बसवून घेतलं होतं. म्हटलं झालं काय असं? रडायला लागली ती. आता एवढी मोठी बाई रडायला लागली. मुलगी कॉलेजला लास्ट इयरला होती, BAला. ती म्हणाली, काय सांगू, या 7 दिवसातला चमत्कार मी पाहते. म्हटलं चमत्कार काय, आम्हाला काही कळे नाही हो. तेव्हा ती म्हणाली, हे गाणं वेडात मराठे वीर दौडले 7, हे गाणं मी माझ्या मोबाईलमध्ये टेप केलं होतं, रेकॉर्ड केलं होतं, साठवलं होतं. ते गाणं लावलं की माझ्या मुलीला राग यायचा. नुसता राग यायचा नाही, तिने माझ्या त्या मोबाईलमधनं ते गाणं नाहीसं करून टाकलं होतं. आणि आज माझी मुलगी गडावर हे गाणं म्हणतेय. हा चमत्कार नाही? वारसा काय आहे तिला कळल्यानंतर त्या मुलींनी ते गाणं म्हटलं, पण वारसा कळतच नव्हतं. कदाचित आई सांगते तिला हो कशाला म्हणायचं म्हणून हे असेल. कारण आई तुला काही कळतं का असं अलीकडच्या काळात आम्ही शिकवतो. आई तुला काही कळत नाही, बाबा तुम्हाला काही कळत नाही, जग कुठे चाललं आहे. मला खरंच कळत नाही जग कुठे चाललं आहे हो. आपल्याला कळलं आहे जग आहे तिथेच आहे. चाललो आहे आम्ही एसटीत बसून आम्ही प्रवास करतो. थकतं कोण? एसटी का? आम्ही प्रवास एसटी करते ना. काय करणार, एवढा प्रवास करून झालो, थकलो हो. थकलं कोण?
कारण आम्ही त्या वेगाबरोबर नुसतेच विचार करतो, अरे केवढा प्रवास झाला, केवढा प्रवास, अरे तुम्ही काय केलं, तुम्ही जागेवरच आहात. पण नाही, आमची विचार करण्याची पद्धत मुळापासून बदलली, कारण आम्ही वारसा जपला नाही. काय होता वारसा आमचा? मूळ रामायणात नाही, पण एक श्लोक सांगितला जातो, अपिचेत स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सोन्याची लंका असली तरी मला ती नको आहे. माझी जननी आणि माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा जास्त प्रिय आहे. आज हा वारसा आमच्याकडे आहे को? जननीचं सोडाच, जन्मभूमीचेही तुकडे करणारी आम्ही माणसं स्वीकारले स्वातंत्र्याच्या वेळेला देशाचे तुकडे. नाही तर केवढा मोठा देश होता. आ समुद्रपर्यंता या एक राळ इति असं राज्य असणारं वेदांमध्ये वर्णन केलेलं आमचं राष्ट्र आता संकुचित झालं आहे. आम्ही अरबी समुद्राजवळ राहतो ना, का सिंधू सागराजवळ राहतो? कधी विचार केला? अहो, आम्हाला जवळ येतो सागर, अरबांना नव्हे, आमच्या किनारपट्टीला लागलं आहे ना. मग आमचं नाव सिंधू नदीमुळे आला ना तो, मग त्याला सिंधू सागर का नाही म्हणायचं? पण सिंधू नाव घेतलं तर चालेल कसं? कोणाच्या तरी भावना दुखावतील. इकडे गंगासागर नाही म्हणायचं, मग बंगालचा उपसागर म्हणायचं. का बरं गंगासागर का नाही म्हणायचं? गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती म्हणून पूर्वी असं म्हटलं जातं अंगावर पाणी घेताना. आता अंगावर आम्ही पाणी घेतच नाही. बटन दाबलं सोडलं की भुर्र करून आमच्या अंगावर सगळे येतं. वा वा, काय सुंदर आहे हो. म्हणून ते धबधब्यावर सगळे जातात ना असं पाणी घ्यायला. पुढे काय होतं मी सांगत नाही. काय वारसा आहे आमचा. म्हणून हा जो किल्ल्यांचा वारसा जतन केलेला आहे, तो किल्ल्यांचा वारसा जतन करताना त्याच्यामागचा जो महाराजांचा विचार आहे की हेच किल्ले महाराजांनी अशा पद्धतीने निवडले. त्या प्रत्येक किल्ल्याच्या मागचा इतिहास काय आहे बोलायचं ठरवलं तर खूप वेळ जाईल. एकेका युद्धाबद्दल बोलायचं तर 2-2 दिवस पुरणार नाहीत. म्हणून मी सारांश रूपाने आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं मला दिलेली मुदत संपत आली असेल, कारण 10:30 वाजताना दिसत आहेत घड्याळात आणि वेळेचे आपण बांधलेले आहोत ना सगळे. मगासपासून काही लोकांची चुळबुळ सुरू झाली, मला जाणवली ती. जाऊ द्या, गमतीचा भाग सोडून देऊया. सांगायचा मुद्दा, वारसा जपायचा असेल तर माझ्याकडे कोणता वारसा आला आहे आणि मी समाजाला कोणता वारसा द्यायचा आहे याचा विचार आम्ही करायला पाहिजे. आणि तो विचार फक्त आणि फक्त आपण करू शकतो, कारण आपण विचार करतो. मला खरंच गंमत वाटते माझी स्वतःची आणि आपल्या सगळ्यांची. यांनी सांगितल्याप्रमाणे 50 व्याख्यानं वेगळ्या विषयावर कशी काय तुम्ही सहन करू शकता एकाच व्यक्तीकडची? आश्चर्य आहे. पण 50 व्याख्यानं आपण ऐकली. कधी भागवत पुराण ऐकलं असेल, कधी पंचकन्या ज्याला म्हणतो आपण त्यांच्यावरचं ऐकलं असेल, कधी रामायण ऐकलं असेल, कधी या वकिलीच्या क्षेत्रातलं ऐकलं असेल. असे वेगवेगळी क्षेत्र एकाच माणसाच्या तोंडून ऐकायचे, खरंच आपलं कौतुक आहे. आणि हा वारसा आपण असाच जपावा. वेगळ्या लोकांचं वेगळ्या प्रकारचं व्याख्यान आपण ऐकावं अशी प्रार्थना करतो. पसायदान म्हणूया. आणि आभार कशाला हवेत?